अतुल आणि ईशा दोघे बहीण भाऊ होते. आज ईशाचा वाढदिवस होता, पण अतुलकडे तिला वाढदिवसाचे गिफ्ट द्यायला पैसे नव्हते. म्हणून तो एका घरातून एक कुत्र्याचं लहान पिल्लू चोरून घरी घेऊन येतो. घरी आल्यावर ईशा झोपलेली होती, तेव्हा तो ते पिल्लू तिच्याजवळ ठेवतो. जेव्हा ईशा उठते तेव्हा ते कुत्र्याचं पिल्लू बघून ती खूप खुश होते. त्या दोघांना एकमेकांशिवाय दुसरं कोणीच आपलंसं नव्हतं. वडिलांच्या मरणानंतर ईशाची आई त्यांना सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. म्हणून अतुलवर त्याच्या 7-8 वर्षाच्या बहिणीची पूर्ण जबाबदारी आली होती आणि त्यांच्या परिवारात एक सदस्य आणखी वाढला होता. एक कुत्र्याचं पिल्लू. ईशाने त्याचं नाव टफी ठेवलं होतं. ईशा त्याला वेळेवर खायला प्यायला द्यायची, आंघोळ घालायची. लहान मुलाप्रमाणे ती त्याची काळजी घ्यायची. अतुल पण टफीवर खूप प्रेम करायचा. असेच तिघांचे दिवस जात होते. त्यांच्या शेजारी एक काकी होत्या. त्याच अतुल आणि ईशाच्या जेवणाची जबाबदारी उचलत होत्या. नाहीतर माहीत नाही या लहान मुलांचं काय झालं असतं. ईशा बस स्टॉपवर टफी सोबत अतुलची वाट बघत होती, पण बसमधून अतुल उतरलाच नाही म्हणून ती नाराज होते. थोड्या वेळाने अतुलला येताना बघून टफी धावत त्याच्याकडे जातो. त्याच्या मागोमाग ईशा पण धावत गेली. अतुल आज चालतच आला होता, कारण त्याने ईशाला प्रॉमिस केलं होतं की आज तो तिला आईस्क्रीम देईल. म्हणून बसच्या भाड्याचे पैसे वाचवून तो तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आला होता. पण इतक्या दुरून चालत येईपर्यंत आईस्क्रीम वितळलं होतं. ते बघून ईशा रडू लागली. तेव्हा अतुल तिला समजावू लागला, परंतु तिला कुठे या सगळ्याची समज. ती रडू लागली आणि तिने आईस्क्रीम फेकून दिलं. तेव्हा टफी ते आईस्क्रीम खाऊ लागला आणि त्याचं तोंड त्या प्लास्टिक पिशवीत अडकतं. ते पाहून दोघे पण हसायला लागतात आणि घरी जाऊ लागतात. रात्री जेवत असताना ईशा अतुलला म्हणते की त्या शेजारच्या आजी गरीबाची मुलगी म्हणून शिव्या देत होती. हे ऐकून अतुल तिला म्हणाला, तू गरीब कशी असू शकतेस? गरीब तर ती आजी आहे. तिच्याकडे तर कोणीच नाही. तुझ्याकडे तर मी आहे, टपी आहे. तू तर आमची राजकुमारी आहेस. हे ऐकून ईशा हसू लागते. दुसऱ्या दिवशी त्या काकी येतात, ज्या अतुल आणि ईशाला रोज जेवण द्यायच्या. त्या सांगतात की काकांची दुसऱ्या गावी बदली झाली आहे आणि आमची एवढी कुवत नाही की आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाऊ. काकांनी अतुलला सांगितलं की तू इथे तुझ्या आईची वाट बघत बसू नको. ती परत येणार नाही. तुम्ही दोघं शहरात अनाथाश्रमात जा, जेणेकरून तिथं 2 वेळचं जेवण आणि डोक्यावर छप्पर तरी मिळेल. अतुल रागाने तिथून उठतो. तेव्हा काकी त्याच्या हातात काही पैसे आणि त्याच्या आईचा पत्ता देतात. आज ईशा नेहमीप्रमाणे अतुलची बस स्टॉपवर वाट बघत होती, पण त्याला ना जाणे का इतका उशीर झाला होता. ती बिचारी त्याची वाट बघत तिथेच झोपी गेली. टफी तिथेच तिच्या बाजूला बसला होता. दिवस संपला, रात्र झाली आणि शेवटच्या बसमधून अतुल उतरला. त्याला बघून ईशा खूप रडू लागली. तिला वाटत होतं की आईसारखं अतुल पण तिला सोडून गेला आहे आणि परत येणार नाही. अतुल तिला म्हणाला, हे आपलं घर आहे आणि तू माझं कुटुंब आहेस. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तो त्याची लाचारी लपवत होता. तो मोठा असल्याचं दाखवत होता, पण शेवटी तो पण 13-14 वर्षांचाच होता. ईशाने विचारलं, दादा आई का येत नाही? हे ऐकून अतुलचा धीर सुटला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो तिला खोटंच सांगतो, आई लवकरच येईल. आणि तो टफीचे आभार मानतो, जो त्याच्या गैरहजेरीत ईशाची काळजी घेत असतो. एक दिवस ईशाला त्या काकींनी दिलेल्या तिच्या आईचा पत्ता सापडतो. मग ती आईकडे जाण्याचा हट्ट करते. तेव्हा अतुल तिला समजावतो, आईला जर आपल्याला भेटायचं असतं तर ती कधीच आली असती, असं सोडून नसती गेली. नंतर तिला झोपवून अतुल बाहेर येऊन बसतो. तेव्हा टपी पण त्याच्या बाजूला येऊन बसतो. अतुल टफीशी बोलू लागतो, माहीत आहे टफी, ईशा खूप लहान आहे. समजत नाही की आई परत येण्यासाठी गेली नाही. आता मी तिला कसं समजावू? तरी पण मी तिच्या सांगण्यावरून आईला भेटायला जाईन आणि तोपर्यंत टफी तू ईशाची काळजी घे. टफी अतुलचं बोलणं ऐकत होता. काय माहीत त्याला त्याचं बोलणं कितपत कळत होतं. दुसऱ्या दिवशी ईशाचा मूड ठीक करण्यासाठी अतुल तिला घेऊन फिरायला जातो. ते तिघे खूप खेळतात, मस्ती करतात. पण घरी येत असताना भरधाव कार ईशाला उडवून जाते आणि ईशाचा जागीच मृत्यू होतो. अतुल खूप रडत होता. शेवटी त्याला तिच्याशिवाय होतं तरी कोण? घर ईशाशिवाय भकास झालं होतं. टफीला कपाटाखाली ईशाने काढलेले चित्र दिसतं. ते काढण्यासाठी टफी धडपड करत असतो. तेव्हा अतुल टफीला रागाने मारून घरातून बाहेर काढतो. त्याला वाटत असतं की त्या दिवशी रोडवर टफीमुळे ईशाला कार उडवून गेली.
त्या दिवशी टफीच्या तोंडातील चेंडू पडला आणि तो आणायला ईशा रोडवर धावली. आणि दुसऱ्याच दिवशी अतुल ईशाची शेवटची इच्छा पूर्ण करायला तिच्या आईला शोधायला बाहेर पडतो. मागे टफीला येताना बघून तो त्याला दगड मारू लागतो. त्याला टफी आता त्याच्या समोर नको होता. अतुल ट्रेनचं तिकीट घेऊन डब्यात बसला. ट्रेन निघाली आणि बिचारा टफी ट्रेनच्या मागे धावत होता आणि हळूहळू अतुलपासून लांब होत होता. अतुल काकींनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचला, पण दाराला कुलूप होतो. तो तिथेच बाहेर बसून तिची वाट बघू लागला. रात्री खूप उशिरा त्याची आई तिच्या प्रियकरासोबत आली. अतुलला बघून तो प्रियकर तिथून निघून गेला. त्याची आई त्याला त्याचं येण्याचं कारण विचारण्याऐवजी विचारते, इथे काय पैसे मागायला आला आहेस? अतुल तिला ईशाबद्दल सांगणारच होता. इतक्यात तिच्या प्रियकराचा फोन येतो. ती त्याला समजावत होती की मुलांच्यामुळे आपल्या नात्यात काही फरक पडणार नाही. मी त्याला पैसे देऊन परत पाठवून देईन. हे सगळं ऐकून अतुलला आईला काही सांगण्याची इच्छा होत नाही, म्हणून तो तिला काहीच सांगत नाही आणि तसाच झोपी जातो. इकडे टफी ट्रेनच्या ट्रॅकवरून खूप दूर येऊन पोहोचला होता. सकाळी अतुलची आई त्याला झोपलेलं बघून त्याच्याजवळ एक पैशांचं भरलेलं पाकिट ठेवत त्याला सांगते, मी लवकरच माझ्या बॉयफ्रेंडसोबत परदेशात जाणार आहे. हे पैसे घेऊन निघून जा. अतुलला सगळं ऐकू येत होतं आणि समजलं पण होतं की आईचं त्याच्यावर काडी मात्रही प्रेम नाही. पैशांचं पाकिट सोडून अतुल तसंच बाहेर पडतो. इकडे टफी पण शहरात पोहोचतो. अतुल स्टेशनला जायला बसमध्ये बसतो तेव्हा त्याच्यासोबत त्याच्याच वयाची 2 मुलं बसमध्ये चढतात, जे सांगत होते की आम्ही आमच्या आई वडिलांना शोधत आहे आणि आमच्याकडे पैसे पण नाहीत. तेव्हा बसमध्ये सगळे त्यांना काही पैसे देऊन मदत करत होते. अतुलची हालत पण त्यांच्यासारखीच होती. तरी देखील त्याच्याकडे असणाऱ्या पैशातील काही पैसे तो त्या मुलांना देतो. बसमधून उतरून तो स्टेशन समोर उभा होता. तेव्हा ती 2 मुलं त्याच्याजवळ येतात. तेव्हा अतुल त्यांना विचारतो, काय खरंच तुम्ही तुमच्या आई वडिलांना शोधत आहात? तेव्हा ते सांगतात की आमचं या जगात कोणी नाही, आम्ही अनाथ आहे आणि असंच भीक मागून आमचं पोट भरतो. त्यातील एक मुलगा म्हणतो, मला वाटतं तू पण एकटा आहेस, तुला हवं असेल तर तू पण आमच्यासोबत येऊ शकतोस. अतुल त्यांच्यासोबत जातो. ते दोघं त्याला त्याच्या बॉसकडे घेऊन जातात, जो अशा अनाथ मुलांना भीक मागायला लावत होता. त्याचं नाव मंगेश होतं. मंगेश अतुलशी चांगलं वागतो आणि रात्री सगळे जेवण करतात. अतुलकडे ईशाची बॅग होती. तो माणूस त्याला म्हणतो, ही बॅग माझ्याकडे दे, मी कपाटात जपून ठेवतो, नाहीतर इथे कोणीतरी चोरी करेल. इकडे टफी कचऱ्यात इकडे तिकडे खायला मिळतंय का ते बघत होता. तेव्हा त्याला दूर अतुल दिसतो. टफी तिथे येणार तोपर्यंत अतुल तिथून निघून जातो. तेव्हा त्याला ईशाच्या बॅगचा वास येतो, जो त्याला चांगलाच माहीत होता. तो पूर्ण रात्र तिथेच बसून होता. सकाळी ट्रेनमध्ये अतुल त्या मुलांसोबत भीक मागत होता. थोड्या वेळाने ट्रेनमधून बाहेर आल्यानंतर त्यांना बाहेर गर्दी दिसते. ते तिथे पोहोचतात तेव्हा अतुलला टफी दिसतो. तिथे नगरपालिकेचे लोक भटक्या कुत्र्यांना पकडायला आले होते, पण टफी त्या लॉकरपासून हटतच नव्हता, जिथे ईशाची बॅग ठेवली होती. लाख वेळा लक्ष न देण्याचा प्रयत्न करून शेवटी अतुल त्यांना म्हणाला, हा माझा कुत्रा आहे. त्यांनी त्याला सोडलं. मग टफी अतुलच्या मागे चालू लागला. तेथील मुलांना जेव्हा कळलं की खूप मैलाचा प्रवास करून टफी अतुलला भेटायला आला आहे, तेव्हा सगळ्यांना नवल वाटतं. सगळे टफीचे मित्र बनतात, पण मंगेश टफीची मैत्री करण्याचा खूप प्रयत्न करतो. तेव्हा टफी त्याच्यावर भुंकू लागतो. तेव्हा त्याला राग येतो. तेव्हा त्यांच्यातील एक मुलगी म्हणते, उद्यापासून टफीला पण कामावर घेऊन जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी भीक मागत असताना टफीला पाठीवर गुलाबी रंगाची बॅग अडकून एक मुलगी जाताना दिसते. त्याला वाटतं की ती ईशा आहे, म्हणून तो खूप उशीर तिच्याकडे बघत भुंकत होता. पण त्याला काय माहिती की ईशा आता परत येणार नाही. रात्री मंगेश सगळ्या मुलांवर ओरडत होता, कारण आज कमाई कमी झाली होती. तेव्हा अतुल त्याला थांबवायला जातो. तेव्हा मंगेश त्याला पण मारू लागतो. हे बघून टफी मंगेशवर भुंकू लागतो. टफी त्याचा राग दाखवत होता. नंतर मंगेश मुलांना पाठवतो आणि बांधलेल्या टफीला काठीने खूप मारतो. सकाळी मंगेशने सगळ्या मुलांना भीक मागायला पाठवलं आणि टफीला आणखी मारून अर्धमेलं करून त्याला कचऱ्यात फेकून येतो. अतुलला यातलं काहीच माहीत नव्हतं आणि टफीच्या बंद होणाऱ्या डोळ्यात ईशाचा चेहरा दिसत होता. अतुल आल्यावर त्याला टफी कुठेच दिसत नाही, म्हणून तो टफीला शोधायला बाहेर पडतो. पण टफी त्याला कुठेच सापडत नाही. तेव्हा रागात अतुल मंगेशकडे येतो आणि त्याला मारू लागतो. तेव्हा मंगेश आणखीनच भडकतो आणि दोघांमध्ये खूप भांडणे होतात. पण तेवढ्यात त्यातील एका मुलगा परिस्थिती बघून पोलिसांना फोन करतो. मंगेश त्याला मारत होता. तेवढ्यात तिथे पोलीस येतात. पोलिसांना बघून मंगेश तिथून पळून जातो.
नंतर अतुल ईशाची बॅग घेण्यासाठी तिथे येतो, जिथे लॉकरमध्ये मंगेशने त्याची बॅग ठेवली होती. तेव्हा मंगेश येतो आणि अतुलला पकडतो. कसं तरी अतुल स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवून पळू लागतो. तेवढ्यात मंगेश त्याचा कुत्रा त्याच्या मागे सोडतो. तेव्हा कुठून तरी टफी अतुल आणि त्या कुत्र्याच्या मध्ये येतो. पण अतुलला माहीत होतं की मंगेशचा कुत्रा खूप खतरनाक होता, म्हणून तो टफीला तिथून पळायला सांगतो आणि दोघे तिथून पळू लागतात. मंगेश आणि त्याचा कुत्रा त्यांच्या मागे होते. रस्ता क्रॉस करत असताना मंगेशचा कुत्रा गाडीखाली येऊन मरतो. हे बघून मंगेशचा अतुलवर राग अजूनच वाढतो. अतुल आणि टफी तिथून पळून जातात. इकडे टफी अतुल जवळ जात असतो, पण अतुलचा राग अजून त्याच्यावर होता. रागात त्याला लात मारत असताना अतुलची चप्पल दूर जाऊन पडते. टफी ते चप्पल तोंडात धरून अतुल जवळ येतो आणि त्याला त्याची चप्पल देतो. त्याला बघून अतुलच्या मनातील राग दूर होतो. त्याला समजून चुकलं होतं की टफीसारख्या हळव्या मनाचा कुत्रा ईशाला नुकसान करू शकणार नाही. त्या दिवशी ते दोघे खूप वेळ एकत्र घालवतात, जसे जुने मित्र परत भेटले असावेत. दुसरीकडे अतुलची आई विजा बनवण्यासाठी विजा ऑफिसला आली होती. व्हेरिफिकेशनच्या वेळी तिला कळतं की फॉर्ममध्ये तिच्या मुलीला ईशाला मृत दाखवला आहे. हे बघून ती त्यांना सांगते, तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे. तेव्हा ते सांगतात की आमच्याकडून काही चूक झाली नाही. हे ऐकून ईशाची आई रडू लागते. ती लाख स्वार्थी असेल, पण ती पण आई होती. इकडे अतुल स्टेशनवर जवळच्या फुटपाथवर झोपला होता. त्याची तब्येत बरी नव्हती. त्याला थंडी वाजत होती. ते बघून टफी कुठून तरी एक वर्तमानपत्र घेऊन येतो आणि अतुलच्या अंगावर घालतो आणि सकाळी त्याच्यासाठी कुठून तरी खायला घेऊन येतो. दोघं त्यांच्या घरी जायला निघतात. तेव्हा अतुलने बघितलं की टफी सारखं त्याचे डोळे चोळत होता, म्हणून तो त्याला जनावरांच्या दवाखान्यात घेऊन जातो. तेव्हा डॉक्टर सांगतात की त्याच्या डोळ्यांना गंभीर आजार झाला आहे, त्यामुळे तो नीट पाहूही शकत नाही. तिथून निघाल्यानंतर अतुल टफीला एका जागी थांबायला सांगून त्याच्यासाठी खायला आणायला जात होता, पण टफी त्याच्या मागेच येत होता. अतुलला समजलं की का टफी त्याला त्याच्या डोळ्यापासून दूर होऊ देत नव्हता, कारण त्याला वाटत होतं की अतुल त्याला सोडून परत जाईल. अतुल टफीला मिठी मारून रडू लागतो. त्या दिवशी अतुलची तब्येत परत बिघडली. तो तिथेच फुटपाथवर झोपला होता. तेव्हा पोलीस तिथे येऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तेव्हा तिथून बाहेर पडल्यावर मंगेश त्याच्या 2 साथीदारांसोबत तिथे येऊन अतुलला गाडीत घालून घेऊन जातो. हे बघून टफी मंगेशच्या गाडीचा पाठलाग करू लागतो. त्याला नीट दिसतही नव्हतं, तरी तो जीव तोडून त्याच्या गाडीच्या मागे धावत होता. मंगेशने अतुलला एक जागी बांधून ठेवलं होतं. टफी तिथे येतो आणि त्याला सोडवतो आणि मंगेशच्या अंगावर धावतो. मंगेश रागाच्या भरात टफीला खूप मारतो. तेवढ्यात अतुल बाजूला पडलेला लोखंडी रॉड मंगेशच्या डोक्यात घालतो. मंगेशने टफीला खूप मारलं होतं. बेशुद्ध पडलेल्या टफीला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये जातो. तेव्हा डॉक्टर सांगतात की टफी आता जास्त वेळ जगू शकणार नाही. इकडे पोलीस अतुलच्या आईला बोलवून ईशाची बॅग देतात, कारण अतुलची बॅग हॉस्पिटलमध्येच राहिली होती आणि त्यात आईचा पत्ता होता, म्हणून पोलिसांनी ती बॅग तिच्याकडे दिली. मग ती अतुलकडे येऊन त्याची माफी मागू लागते. तेव्हा अतुल म्हणतो की मी तुम्हाला माफ केलं तर तुम्हाला माझी बहीण परत आणून देऊ शकतेस का? काय टफीला परत ठीक करू शकतेस का? हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू तर हा पण विचार केला नाहीस की 2 लहान मुलं या जगात एकटी कशी राहू शकतील. त्यानंतर पोलिसांनी अतुल आणि टफीला त्यांच्या गावाकडच्या घरी सोडलं. ती दोघं त्यांच्या अंथरुणात आरामात झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अतुलला टफी दिसला नाही. टफी दारात पडला होता. तेव्हा अतुल टफीला घेऊन त्या बस स्टॉपवर जातो, जिथे ईशा आणि तो त्याची वाट बघत असायचे. त्या बस स्टॉपवर अतुल टफीला मांडीवर घेऊन बसला होता आणि तो त्याला काही सांगत होता. टफी, कदाचित तुला समजणार नाही, पण सांगणं गरजेचं आहे. मी तुला तुझ्या आईपासून चोरून आणलं होतं. ईशाला वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी तुला तुझ्या आईला सोडून किती त्रास झाला असेल, आणि मी मात्र ईशाच्या मरणाचा आरोप तुझ्यावर घातला, जिथे तुझी काहीच चूक नव्हती. तू कायम आमच्या सोबत राहिलास. मला आता तुझ्याशिवाय कोणीच नाही. मला सोडून जाऊ नकोस. पण त्यावेळी टफी त्याचा शेवटचा श्वास घेऊन ईशाकडे गेला होता. जशी ईशा निघून परत गेली होती